तर यानंतर पाहूया विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। पुढील 4 दिवस मुंबईसह उपनगरामध्ये ढगाळ वातावरण असेल, तसंच काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। तसंच ठाणे पालघर जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। अरबी समुद्रात गुजरात किनारपट्टीच्या उत्तरेला चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। ऐन पावसाळ्यामध्ये चक्रीवादळ तयार होणं ही दुर्मिळ बाब असून 1891 पासून आतापर्यंत केवळ 1964 या वर्षी ऑगस्टमध्ये अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झालं होतं। मुंबईतील काही भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। खार पश्चिमेतील पारी हिल जलाशय 1 ची जीर्ण झालेली जलवाहिनी हटवण्याचं काम केलं जाईल। संच वांद्रे पश्चिमातील आर.के. पाटकर महामार्गावरील नव्यानं टाकलेली मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याचं काम केलं जाणार आहे। मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ही कामं सुरू राहणार आहेत। त्यासाठी काही भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये मागील 3 महिन्यापासून पाऊस होत असून पश्चिमेकडे जोर जो आहे तो अधिक राहिला आहे। यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पामध्ये 145 टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे। कोयना, धोम, उरमोडी, बलकवडी, तारुळी धरण 96% भरली आहेत। यामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मात्र मिटली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5व्या दिवशी जलवाहिनी सुरू झाली। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे टाकण्यात आलेल्या नवीन 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा जोड निखळल्यामुळे शनिवारपासून पाईपलाईन बंद होती। मात्र आता जलवाहिनी सुरू झाल्यानं शहराच्या पाणीपुरवठ्यात 20 MLDनं वाढ झाली आहे। पुढील काही दिवसांमध्ये शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असा विश्वास मनपाच्या पाणीपुरवठा विभागानं व्यक्त केला आहे। कार्ला मळवळी दरम्यान पुलाचं काम अर्धवट स्थितीत आहे। गणेशोत्सवाच्या आधी या पुलाचं काम पूर्ण न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। तसंच पुलावरती अंगठे धरून आंदोलन करण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे। वाशिममध्ये राहुल वाघ या तरुणाची 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं धारदार शस्त्रानं हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। मात्र इतर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन समोर गोंधळ घातला। चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यावर बियर बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यात आली। मात्र ग्रामसेवकांनी गावठाणा बाहेरील जागेवर हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या पक्क्या बांधकामाला परवानगी दिल्याचं उघडकीस आलं। त्यामुळे 33 ग्रामसेवकांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी नोटीस बजावली। नोटीसचं उत्तर आल्यावर या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। छेड काढणाऱ्या चौघांना मायलेकींनी भर चौकामध्ये बदललं। नाशिकच्या पवननगर भागामध्ये ही घटना घडली। महापालिका रुग्णालयात येत असताना 4 टवाळखोरांनी महिलेची छेड खाल्ली। यावेळेस महिलेसह तिची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींना टवाळखोरांना चोप दिला। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांना ताब्यात घेतलंय। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव सालेकसा मार्गावरील पूल धोकादायक बनलाय। मात्र तरीही या पुलावरून जीव मुठीत धरून नागरिक प्रवास करतायत। पुलावरून जड वाहतुकीसह एसटी सेवा बंद केल्यानं अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून चांगले सुसाट सुटलेत। कांद्याला सर्वसाधारण 40 ते 45 रुपये प्रति किलोपर्यंत बाजारभाव मिळतोय। कांद्याचे भाव 5000 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 50 रुपये प्रति किलोवर जाऊ शकतात असा अंदाज आता बांधला जातोय। शेतकऱ्यांकडे सोयाबीन बाजारामध्ये यायला अजून 2 महिने शिल्लक असताना सोयाबीनचे दर MSP पेक्षा 700 ते 1000 रुपयांनी खाली आले आहेत। खाद्यतेलावरील कमी केलेलं आयात शुल्क आणि वाढत्या आयातीमुळे सोयाबीन दरवाढीची शक्यता मावळली आहे। वसई विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाला गेल्या 2 दिवसापासून दुसऱ्या अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन वसई विरार महापालिकेचे उपायुक्त गणेश शेटे यांनी केलंय। वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी MMRDA आणि वीज वितरण यांच्यामार्फत महापालिकेमार्फत सतत पाठपुरवठा केला जातोय। तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय। तर यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यात मुंबईत आणि पालघरमधील कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे। यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील। भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन आणि JNPA कडून भव्य मंडप उभारण्यात आलाय। पालघरच्या सिडको मैदानाजवळ हा मंडप उभारण्यात आलाय। वाढवण बंदराच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळावा या संपूर्ण प्रकल्पामागचा हा हेतू आहे आणि असा दावा सध्या केला जातोय।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन केलं जाणार आहे। मात्र या बंदराला अनेक संघटनांनी विरोध केला। वाढवणसह परिसरात बंदराविरोधात बॅनरबाजी करण्यात आली। रस्त्यांवर ठिकठिकाणी काळे झेंडे लावत भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा निषेध करण्यात आला। पालघरमधील महाविकास आघाडीसह 21 पेक्षा जास्त संघटनांचा वाढवण बंदराला विरोध आहे। त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणं गरिबांच्या आवाक्याबाहेर असतं। अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा मोठा आधार असतो। ही बाब लक्षात घेता ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयानं आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी पाऊल उचलली आहेत। हे रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होण्याबरोबरच जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांच्या खाटांची संख्या 976 वरून 1184 होणार आहे। राज्य सरकारने याला मंजुरी दिली आहे। त्यामुळे जिल्ह्यात 3 पटीनं खाटांची संख्या 3330 इतकी वाढणार आहे। ठाण्यात मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, लेप्टो आदींसह स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढते। जुलै महिन्यामध्ये ठाण्यामध्ये स्वाईन फ्लूचे 133 रुग्ण आढळले आहेत। मात्र ऑगस्ट महिना संपत येत असताना या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे। गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीमध्ये ठाण्यामध्ये डेंग्यूचे पालिका आणि खासगी रुग्णालयामध्ये मिळून 96 रुग्ण होते, परंतु यंदा याच कालावधीमध्ये 122 रुग्णांची नोंद झाली आहे। कोल्हापुरात अनेक वस्त्यांमध्ये डासांचा उद्रेक पाहायला मिळतोय। डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मनपाची यंत्रणा कुचकामी पडतेय। त्यामुळे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते डासांच्या निर्मूलनासाठी पुढे सरसावले आहेत। तुळजाभवानीतील सोने चांदी अपहार प्रकरण आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलंय। या प्रकरणी आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। सोने चांदी अपहार प्रकरणी सीआयडीनं अहवाल दिल्यानंतर गुन्हे नोंद करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयानं दिले होते। मात्र आदेश देऊनही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्यानं अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे। आषाढी वारीसाठी पंढरीला गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका शिवनेरीमध्ये स्वस्थानी दाखल झाल्यात। आता या पादुका 10.5 महिन्यांसाठी शिवनेरीत विसाव्यासाठी असणार आहेत। नागपुरातील गणेश मंडळांना स्टॅम्प पेपरवर हमीपत्र देणं अनिवार्य करण्यात आलंय। शहरात पीओपी मूर्तींची स्थापना होऊ नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हे निर्देश दिलेत। त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे स्थापन करण्यात येणारी मूर्ती पूर्णतः मातीचीच आहे याचं हमीपत्र देणं अनिवार्य करण्यात आलंय। गणपती मंडळांनी बळजबरीनं वर्गणी गोळा केल्यास त्या मंडळावरती कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी दिलाय। मध्यवर्ती शांतता समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। गणेशोत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू असताना मुरुड बाजारपेठेमध्ये आणि इतर दुकानांमध्ये वाद्य, टाळ, मृदुंग खरेदीला कलाकारांसह नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। गणेशोत्सवात घरोघरी हमखास भजन कीर्तनाचे सूर कानी पडत असतात। लाडक्या गणरायाचं स्वागत करण्यासाठी नाशिककर भाविक सज्ज झाले आहेत। अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे। त्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। तसंच शहरातील गणेश मंडळांनी अटी शर्तींच्या अधीन राहून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन शहर पोलीस आयुक्तालयानं केलंय। अलायन्स एअर कंपनीनं गणेशोत्सव कालावधीमध्ये चिपी विमानतळावरून अतिरिक्त विमानसेवा सुरू केली आहे। मुंबई येथून सिंधुदुर्गात येणाऱ्या आणि सिंधुदुर्गातून मुंबईला जाणाऱ्या गणेश भक्तांना या सेवेचा फायदा होणार आहे। गणेशोत्सव कालावधीसाठी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी देण्यासाठी महानगरपालिकेनं सुरू केलेला एक खिडकी उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय। अवघ्या 23 दिवसांमध्ये शहरातील 2,500हून अधिक मंडळांचे अर्ज पालिकेकडे प्राप्त झालेत। यापैकी 50% अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे। श्रावणात अनेक जण मांसाहार बंद करतात, तसंच या काळामध्ये अनेक जण केस दाढी वाढवतात। यामुळे सलून व्यवसायावरती काहीसा परिणाम होतो। यंदा तर सलून व्यवसाय निम्म्यावर आलाय। त्यामुळे हे व्यावसायिक चिंतेत सापडलेत। नवरात्री उत्सवानंतर पुन्हा सलून व्यवसाय तेजीत येण्याची शक्यता आहे। जुन्नर तालुक्यातील धोलवड येथे बदकांची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकलाय। त्यानं पिंजऱ्यातील 4 बदकांना फस्त केलंय। संबंधित घटना कळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेतलं। मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। नामजोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बिडडी चाळी अंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला उपलब्ध होणाऱ्या विक्री योग्य घटकातील भूखंडाची विक्री करण्यात येण्याची शक्यता आहे। बिडडी पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाला निधीची चणचण भासू लागली आहे। त्यामुळे विक्री योग्य घटकातील उपलब्ध भूखंडावरती सदनिका बांधून विकण्यापेक्षा भूखंड विकणं योग्य पर्याय होईल
याची तपासणी सध्या करण्यात येते। यासाठी विक्री व्यवहार सल्लागाराची नियुक्ती करण्याकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे। कळंबोली, खारघर आणि घणसोली या नोडमधील 213 सदनिकांना सिडकोच्या महागृहनिर्माण सोडतीमध्ये सर्वाधिक मागणी आहे। सोडत जाहीर केल्यापासून 1200 इच्छुकांनी सोडतीमध्ये अर्ज नोंदणी केली आहे। त्यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। ऊसाचा रस बी हेवी मॉलिसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे। त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय आणि केंद्र शासनाचे त्यांनी आभार देखील मानले आहेत। गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरती निर्बंध आणले होते। हे निर्बंध हलवावेत आणि हटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी या संदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता। या निर्णयामुळे आता नव्या हंगामामध्ये राज्यातील साखर कारखान्यांना चांगले तेजीचे दिवस येणार असल्याचं कळतंय। बदलापूरमधील घटनेनंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झालाय। लोकसहभाग, स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावेत असे आदेश शिक्षण विभागाने मुख्याध्यापक शिक्षकांना दिले आहेत। 31 ऑगस्टपर्यंत सीसीटीव्ही बसवले नाहीत तर संबंधितांचा चालू महिन्याचा पगार थांबवण्याचा इशारा देण्यात आला। हे त्याशिवाय शाळांमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये एक्सरे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग करण्यात आला। विशेष म्हणजे हा एक्सरे घेणारा व्यक्ती रुग्णालयाचा अधिकृत कर्मचारी नसल्याचंही आता समोर आलंय। या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय आणि गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। ठाणे आणि कल्याण डोंबिवलीच्या वेशीवर असलेल्या 14 गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा समावेश करण्यात आला। या गावात करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी आराखड्याची तयारी महानगरपालिकेने सुरू केली आहे। असं असतानाच आता या गावातील बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार नवी मुंबई महानगरपालिकेला बहाल करण्यात आले आहेत। यामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा आणखी मोठा स्रोत उपलब्ध झाला आहे। बंदर आणि गोदी कामगारांच्या वेतन करारासंदर्भात झालेल्या चर्चेत केंद्रीय बंदर आणि जहाज वाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कामगारांना 8.5% वेतनवाढ देण्यास मंजुरी दिली आहे। या करारावर लवकरच सह्या करण्यात येणार आहेत। विमान प्रवास करणाऱ्या पुणेकरांचा चेक इन प्रक्रियेसाठी नवीन 16 काउंटर्स सुरू होणार आहेत। पुण्याच्या जुन्या विमानतळ टर्मिनलवर काउंटर्स उपलब्ध असून भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून काम वेगानं होणार आहे। नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठा निर्णय घेतला आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीत अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी 550 ते 600 एकर जागेची आवश्यकता आहे। त्यानुसार धारावी बाहेरील विविध ठिकाणाच्या जागेची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे। मात्र अद्याप 1 एकर ही जागा ताब्यात आलेली नाहीये अशी माहिती धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास यांनी दिली आहे। गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबई महानगरपालिका शिक्षण शिक्षकेतर सेनेनं आक्रमक भूमिका घेऊन महानगरपालिका शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात करिरोड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलासा दिलाय। प्रवेशाच्या वेळी शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे। 11वी प्रवेशाची चौथी विशेष प्रवेश यादी जाहीर करण्यात आली आहे। या यादीस अंतर्गत विविध महाविद्यालयातील 1,11,956 जागांसाठी 14,454 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते। त्यापैकी 7,741 विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आली आहेत। राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये रेशन दुकानातून गहू गायब झाल्याची चर्चा आहे। त्यांना पुढील 2 महिने गहू मिळणार नसल्याची माहिती मिळते। मात्र ठाणे जिल्ह्यातील परिमंडळ कार्यक्षेत्रातील शिधावाटप दुकानांमध्ये लाभार्थ्यांसाठी मुबलक गहू उपलब्ध आहेत। त्यास अनुसरून पात्र शिधापत्रकाधारकांना त्याचा वेळेत लाभ करून दिला जातोय। केंद्र सरकारने ऊसाचा रस, साखरेचा पाक आणि इतर पदार्थांवरती इथेनॉल निर्मिती करण्यावरील बंदी पूर्णपणे उठवली आहे। आगामी गळती हंगामामध्ये इथेनॉल उत्पादनावरती कोणतेही निर्बंध नसणार आहेत। या निर्णयामुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे। राज्य सरकारकडून गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। सरकारकडून 256 कोटी रुपये दुग्ध विकास विभागाकडे वर्ग झाले आहेत। पुढील आठवड्याभरामध्ये राज्यातील सुमारे 7.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती दूध अनुदान जमा होणार आहे।
तर हवा भरताना टायर फुटल्याची घटना समोर येते। भिवंडीच्या मानकोलीतील एका टायरच्या दुकानामध्ये हवा भरत असताना ही दुर्घटना घडली। टायरमध्ये जास्त प्रमाणात हवा भरल्यानं ही दुर्घटना घडल्याचं कळतंय। यात एक कामगार जखमी झालाय, त्याच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। एसटी महामंडळानं डिझेल इंजिनचं रूपांतर सीएनजी पाठोपाठ आता लिक्विफाईड नॅचरल गॅसमध्ये करण्याचं ठरवलंय। या अंतर्गत 5000 डिझेल इंजिनचं रूपांतर एलएनजी इंजिनामध्ये करण्यात येणार आहे। हा प्रकल्प राबवण्यासाठी शासनानं 970 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गाचं काम करण्यासाठी 10 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे। शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 8 दरम्यान गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येते। मुंबईची लाईफलाईन असलेला लोकलचा प्रवास आता अधिक सुलभ होणार आहे। पश्चिम रेल्वेनं प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि लोकलचं टायमिंग अचूक कळावं यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललंय। मुंबई पश्चिम उपनगरीय रेल्वेनं लोकलच्या डब्यांवरती पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसवण्याचा निर्णय घेतलाय। लवकरच हे काम पूर्ण केलं जाणार आहे। यामुळे प्रवाशांना आता रेल्वे प्लॅटफॉर्मवर असतानाच कुठली ट्रेन आली आहे आणि ती कुठून आलेली आहे हे देखील कळणार आहे। एकमुखी धनुष्यबाण चिन्हावर शिक्का मारून मला विधानसभेत पाठवा असं म्हणत मंत्री तानाजी सावंतांनी विधानसभेसाठी दंड थोपटलेत। तुम्ही मतं द्यायचं काम करा, मी निधी आणायचं काम करतो। विकासाच्या बाबतीत कमी पडलो तर रस्त्यावर आणून विचारायची धमक देखील ठेवा असं सुद्धा तानाजी सावंत यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज मालवण दौऱ्यावर आहेत। ते राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत। सकाळी 11 वाजता मालवणमधील समर्थ मंगल कार्यालयामध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याला मार्गदर्शन देखील करणार आहेत। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती झालेल्या राड्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे। नारायण राणे यांची पाठराखण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत, त्याचमुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे। महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आपल्याला आणि गोपीचंद पडळकरांना तुरुंगात जावं लागणार असं वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये चुकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मी आणि गोपीचंद पडळकर दोघेही 6 महिन्यात कोल्हापुराच्या मुख्य जेलमध्ये भेटू। मला तर पहिल्या 100 दिवसामध्ये आत टाकतील, त्यामुळे मी बॅग भरून ठेवली आहे असं नितेश राणे म्हणाले। बुलढाण्यात जीएसटी विभागातील 2 कर आयुक्तांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। खामगाव जीएसटी विभागाचे सहाय्यक कर आयुक्त चेतनसिंह राजपूत यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली। त्यामुळे पुन्हा एकदा जीएसटी विभागात सुरू असलेला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय।